नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला धाबा स्टाईल चिकन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे। तर त्याचं साहित्य बघा काय काय आहे ते। 1 चमचा बघा गच्च भरून आलं आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे। म्हणजे मी ही दरदर कुटून घेतलेलं आहे। तुम्ही एकदम पेस्ट केली तरी पण चालू शकता। छोटा अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे। मिरी जी आहे ना ती कुटून घेतली तरी चालेल तुमच्याकडे जर नसेल तर। छोटा अर्धा चमचा जिरे पावडर भाजून घेतलेली आहे आणि ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। मोठा 1 चमचा धने पावडर, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद। आपली ही हळद पण घरचीच आहे। छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, छोटा 1 चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। त्यात टाकायचे मीठ, छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे। 2 ते 2.5 चमचे बघा आपल्याला दही घ्यायचं आहे आणि फ्रेश दही आहे, आंबट बिलकुल नाही आहे। छोटा 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे। त्यात ही जी मेथी जी घेतलेली आहे ना ही थोडीशी आपण कढईमध्ये थोडीशी भाजून घ्यायची। 1-2 मिनिटासाठी चांगली कढई गरम झाली की नाही बंद करायची आणि भाजून घ्यायची। भाजून घेतल्यावर ना एक चव छान लागते। तुम्ही तशा पद्धतीत करून बघा। ही मी भाजून घेतलेली आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेते। मस्त असं बघा सगळीकडे लावून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं चांगलं कालवून घ्यायचं। आता हे काय करणार आहे, झाकून मी 1 तासासाठी ठेवणार आहे। जर तुमच्याकडे टाइम असेल ना तर 2 तास जरी ठेवले तरी पण चालू शकते। आता आपण मसाला बनवून घेऊया। त्यासाठी बघा एक मुठभर कोथिंबीर घेतलेली, छोटी छोटी देठं पण घेतलेली आहे। ती अर्धी वाटीचा अर्धा भाग असं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे। हलकंसं मी भाजून घेतलेलं आहे। 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या कमी तिखटवाले, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या कमी जास्त। 10 ते 12 मी काजू घेतलेले आहेत, 15 तरी असतील बघा। आता हे काय करणार आहे, एवढं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। ह्याच्यामध्ये ना आपल्याला 1.5 चमचा बघा दही टाकायचं आहे ह्या चमच्याच्या मापानं आणि आपण आता हे पेस्ट करून घेऊया। एकदम बघा अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे। चिकन बघा मी 1.5 तास झाकून ठेवलं होतं। आता आपण बनवायला घेऊया। पॅन बघा गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्याला 1 पळी, चांगलं गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचे, त्याच्यावर असं एक एक ठेवून घ्यायचं आणि एक 5 ते 7 मिनटं मीडियम गॅसवर सगळं परतून घ्यायचं आहे। म्हणजे भाजून घ्यायचं। थोड्या वेळानं का नाही उलटं सुलटं करत राहायचं असं। आता हे थोडं भाजलं की बघा असं करत राहायचं चमच्याने। हे तुम्हाला दाखवते। तर आता हे मी सगळं पहिलं ठेवून घेते। बघा अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम आणि एक 2-2 मिनिटांनी मी ह्याला परतत राहणार आहे। म्हणजे असं उलटं करत राहायचं आणि चांगलं असं भाजून घ्यायचं सगळं। मी दोन्ही साईडला बघा ठेवलेलं आहे। इथं कढईमध्ये पण घेतलेलं आहे आणि पॅनमध्ये पण इकडे घेतलेलं आहे, कारण की जास्त होतं आणि वेळ जास्त जाईल म्हणून मी दोन्हीकडे ठेवलेलं आहे। मस्त बघा असं मी भाजून घेतलेलं आहे। थोड्या वेळानं असं हलवून एक 5 ते 7 मिनिटं, म्हणजे बारीक गॅसवर जर केलं तर तुम्ही 10 मिनिटं असं भाजून घ्यायचं। बनवाय घेऊया। त्यासाठी बघा कढई घेतलेली आहे। कढई गरम करत ठेवली, त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता खडा मसाला टाकूया। 1 टाकायचे स्टार फूल, 1 मसाला विलायची, दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्ते, तुम्ही ह्याच्यामध्ये 2-3 लवंगा, 6-7 मिरी पण तुम्ही टाकू शकता। आता हे मिक्स करून घेऊया। आता त्यात टाकायचे आपल्याला मीडियम आकाराचे 2 कांदे बघा मी चॉपरला बारीक केलेले आहेत आणि ह्याला काय करायचं 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचे। मस्त असा बघा कांदा भाजलेला आहे। ह्याच्यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूण टाकायचं, मी कुटून घेतलेला आहे। तुम्ही 1 चमचा पेस्ट टाकली तरी चालेल, म्हणजे अर्धा चमचा लसूण पेस्ट, अर्धा चमचा आलं पेस्ट अशी जरी टाकली तरी चालेल। आता ह्याला पण आपण 2 मिनिटं चांगलं परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं 1-2 मिनिटं चांगलं। त्याच्यामध्ये बघा ही आपण जी पेस्ट केली होती ना ती टाकून घ्यायची। कोथिंबीर, काजू हे टाकलं होतं ना आपण, ते पेस्ट बघा टाकून घेतलेली आहे आणि काय करायचं 1-2 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। मस्त असं बघा तेल सुटस्तवर मी चांगलं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये बघा मीडियम आकाराचे 2 टोमॅटो बघा थोडंसं पाणी टाकून मी पेस्ट करून घेतलेले आहे। अशा आकाराचे आहेत आणि हे पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहे। टोमॅटो पेस्ट टाकल्यानंतर बघा चांगलं परतून घेतलेलं आहे। असं तेल सुटस्तवर चांगलं परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। तर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची एकदम थोडीशी हळद, पहिली पण आपण हळद टाकलेली आहे, चिकनला लावली होती, ही लक्षात ठेवायचं। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, आपण मीठ लावलेलं आहे हे लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं। आता आपण ह्याच्यात टाकणार आहे कोल्हापुरी मसाला, जो तुमच्याकडे आहे तो टाका। 1 चमचा मी घेतलेला आहे। पहिला आपण 1 चमचा मिरची पावडर कलरवाली आणि तिखटवाली चिकनला लावली होती। आता हे चांगलं 2 ते 3 मिनिटं आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। मसाले टाकल्यानंतर इतकं सुक्क झालेलं आहे। आता गॅस करणार आहे मी बारीक
आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला फ्रेश क्रीम फेटून घेतलेली आहे. 2 ते 2.5 चमचे बघा घेतलेले आहे. चमचेच्या मापाने सगळे टाकायचे. दुधाची साय जी होती ना तिला मी चांगली फेटून घेतलेली आहे. नाहीतर तुम्ही विकतची जरी टाकली तरी चालेल. आता ह्याला 1-2 मिनटं चांगलं परतून घेऊया. क्रीम टाकल्यानंतर बघा 2 ते 3 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण वाडग्यामध्ये जे चिकन ठेवलं होतं ना आपण 1-1.5 तासासाठी, त्यात मी थोडंसं पाणी घेतलेलं. तर हे पाणी आपण ह्याच्यात टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया. पाणी टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ज्या ह्याच्यामध्ये आपण जे हिरवं वाटण केलं होतं टाकलं होतं ते वाटण पण आपण टाकून घेऊया. गॅस आपला बारीकच आहे. आता ह्याच्यात टाकायची कसुरी मेथी, ती पण मी भाजून घेतलेली आहे बरं का, भाजून बारीक करून घेतलेली आहे. ती मिक्स करून घेऊया. मस्त अशी बघा मिक्स करून घेतलेला आहे. गॅस आपला बारीकच आहे बरं का. आता हा जो मसाला आपण सगळं जे बनवलेला आहे ना ह्याला शिजून दिला पाहिजे चांगला. परतून तर आपण पुष्कळ घेतला होता पण शिजून द्यायचा बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिट. बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं आपण. मस्त असं बघा मसाला शिजलेला आहे. सुगंध तर इतका छान येतोय ना याचा. आणि बारीकच गॅसवर करायचं बघा, असं उडून जातं मग सगळीकडं. आता ह्याच्यामध्ये आपण हे चिकन टाकून घेऊया. सगळं चिकन बघा मी दोन्हीतलं पण टाकून घेतलेलं आहे. मस्त असं भाजलं गेलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करायचं आणि गॅस करायचं मीडियम. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. जेव्हा आपण हे भाजून घेतो ना तेव्हा तर हे चिकन पूर्ण असं शिजलेलं असते बघा. हे बघा अशा पद्धतीमध्ये. आता गॅस करायचा परत आपल्याला बारीक, कारण की मोठा करून मी चांगलं मिक्स करून घेतलेलं. 1-2 ते 3 मिनटं चांगलं मी परतून घेतलेलं आहे. एकदम बारीक गॅस करून ह्याला काय करायचं माहिती आहे का, 10 मिनटासाठी चांगलं आपल्याला वाफ काढून घ्यायचे. बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं. झाकण काढूया बघा काय मस्त झालेलं आहे. सुगंध तर इतका छान सुटलेला आहे. ह्या जेवढं जे मी साहित्य टाकलेलं ना तेवढं तुम्हाला साहित्य टाकणे गरजेचं आहे. गरम मसाल्यामध्ये तुम्हाला सांगितलं थोडंसं मिरं, लवंग, थोडंसं जिरं फोडणीमध्ये टाकलं तरी चालेल. पण एकदा अशा पद्धतीनं फक्त तुम्ही करून बघा, इतकी छान चव येते ना, मस्तच लागतं झटपट. आणि खूप रेसिपी मी दाखवते बरं का तुम्हाला सोप्या पद्धतीनं. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.